मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वहिनींना भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे शिल्पा अजय जोशी। नणंदबाई जे आव्हान देणार आहेत त्यांचं नाव आहे कविता प्रसाद मेंढपावकर। तर जाऊबाई आहेत अंजली सागर कविश्वर। सगळ्यांनाच बोलतं करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 घ्या उखाणा। माझे सासरे वसंतराव जोशी यांच्या कविता आहेत सुरात उत्तम। त्यांचे लाडके लेख अजयराव आहेत गुणात सर्वोत्तम। अरे वा। मग आता हो बाबा कविता करतात हो ना, मग आता तुम्ही सुद्धा काहीतरी बोलायला पाहिजे। प्रथमदर्शनी पाहता शिल्पा दिसली सुरेख। माझे सासरे गणेश अमरे यांना कळले नाही कधी माझ्या प्रेमात पडील त्यांची लेख। अरे वा। द्या ओळख करून द्या सगळ्यांची। माझे मिस्टर अजय वसंत जोशी, माझे सासरे वसंत प्रल्हाद जोशी, सासूबाई वंदना वसंत जोशी, हो हो, माझी नणंद कविता मेंढपावकर, माझी जाऊ अंजली कविश्वर, माझे दीर सागर कविश्वर, माझी मुलगी भाग्यश्री जोशी आणि माझा मुलगा रोहन जोशी। नमस्कार। नमस्कार। बाबा कवी आहेत म्हटल्यानंतर त्यांची कविता तर ऐकायलाच लागेल आपल्याला। कोणी कुणाचे नाही जगती एकच तू श्रीराम, नाम प्रभूचे मंगलकारक देई जीवा विश्राम। किती मस्त, किती मस्त। माहेर कुठलं? माहेर माझं मुलुंडचं। लहानाची मोठी मी मुलुंडला झाले, मुलुंड ईस्ट मिठागर रोड। मग तिथे कोण कोण होतं तुम्ही लहान असताना? माझे आई वडील, आजी आजोबा, माझा भाऊ, काका। काय करायचे आई? माझे बाबा LIC मध्ये योगक्षेम मध्ये कामाला होते आणि माझी आई टीचर होती। कसं गेलं बाल? छान गेलं, म्हणजे माझी शाळा कॉलेज सगळं जवळ होतं, त्यामुळे मुलुंडच्या मुलुंडमध्ये छान वावर झाला। तुमचं सगळं बालपण कुठलं? माझं वानरा गव्हर्नमेंट कॉलनीमधलं तिथे। नंतर मग आम्ही मालाडला गेलो 15 ऑगस्ट 1989ला आणि नंतर मग काही वर्ष तिथे काम केलं, मग इकडे आलो। किती जणांचं कुटुंब होतं तुमचं? आई बाबा आणि माझे भाऊ आणि आम्हीचे सगळे। आई बाबा काय करायचे? आई बाबा माझे विधान भवनमध्ये होते दोघेही। वडील रिपोर्टर होते आणि आई क्वेश्चन ब्रांचमध्ये होते। अरे वा वा। लग्न कसं जमलं? मी भारत पेट्रोलियम मध्ये जॉईन झाली, त्याच्या आधीच हे पण भारत पेट्रोलियम मध्येच जॉईन झाले होते। मग पेट्रोल भरायला कुठे पेट्रोल पंपावर भेटले? नाही, मी HR मध्ये होतो। तर ऍक्च्युली ही एका मैत्रिणीचे डिक्लेरेशन फॉर्म घेऊन आली होती। तर नंतर मला कळलं की ही आपल्याकडे कंपनीतच जॉईन होते। मग त्यावेळेला मला प्रथमदर्शनीच ती आवडली। तर मग असे दिवस गेले, मग आमची ओळख होत गेली आणि मग नंतर विचारायची वेळ आली तेव्हा मला थोडासा धीर नाही होईना की म्हणजे आपण कसं विचारायचं वगैरे। मग माझे एक मित्र आहे अजय बांदेकर म्हणून, जे एअर इंडियामध्ये असतात आणि हिने पण पहिले एअर इंडियामध्ये काम केलं होतं। मग त्यांनी आमची मध्यस्थी घडवून आणली आणि मग त्याला होकार मिळाला। मग आई वडिलांचा आणि हिच्या आई वडिलांचा होकार मिळाला, सगळं सुकर झालं रस्ता। तुम्हाला अंदाज आला होता ना? तुम्हालाही अंदाज आला होता ना यांच्या मनात काहीतरी चाललंय, मग त्यांना एवढं डेअरिंग का करत नव्हतं? कारण मी त्यांना रिस्पॉन्स देत नव्हती जास्त। म्हणजे का? माझ्या घरातलं स्ट्रिक्ट वातावरण होतं, मला माहित होतं माझ्या घरून असं काही परमिशन मला मिळणार नाही। त्याच्यामुळे मी आधीच सांगितलं की बाबा नाही। नाही, पण त्यांनी प्रयत्न केले। मित्रांकवी दुसरे मिस्टर बांदेकर जे आहेत त्यांच्याकडनं मला समजवलं की काय तुला हे कोण बांदेकर आहेत ते मला शोधायलाच पाहिजे। म्हणजे वधूवर सूचक मंडळ दिसतं या बांदेकरांचं। मग मी होकार दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी आमच्या घरच्यांना येऊन भेटा, त्यांचं म्हणणं आहे का। मग तुम्ही घरी गेले त्यांच्या? नाही, ॲक्च्युली याच्यामध्ये थोडंसं हे काय, मी तिला विचारलं की एवढा घरच्यांचा जर का विरोध आहे, तो अगोदर म्हणजे मी तिची फाईल बघितली, पर्सनल फाईल असते प्रत्येक एम्प्लॉईची, त्याच्यामध्ये तिने अगोदर एअर इंडियामध्ये काम केलं होतं। मग म्हटलं मी पण एअर इंडियामध्ये काम केलं आहे आणि बांदेकर पण एअर इंडिया। मग बांदेकरांना सांगितलं ही कोणा थ्रू जॉईन झालेली त्यावेळेला एअर इंडियामध्ये ते बघ। अरे वा। त्यावेळेला एक देसाई म्हणून होते, त्यांच्या ओळखीचे होते ते। मग ते त्यांच्या घराच्या बाजूला आणि यांचे कॉमन ओळखीचे। मग त्यांनी त्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स केलं की नाही हे म्हणजे चांगले लोक आहेत, करू शकता म्हणून। काय प्लॅनिंग केलंय हो तुम्ही? म्हणजे फाईल मधून कसे घरापर्यंत पोहोचले बघा। इच्छा तिथे मार्ग। इच्छा तिथे मार्ग। जेव्हा हा प्रस्ताव घरी आला, मग त्यावेळेला घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया आली? घरी कळल्यावर प्रतिक्रिया हीच आली की मी कोकणातली, म्हणजे आमचं खाणं नॉनव्हेज वगैरे, आणि हे प्युअर ब्राह्मण, त्यामुळे तू त्यांच्या घरात कशी जमेल, कसं जमेल, तू स्वतःच्या ह्याच्यावर करतेस, मग तू आमचा सपोर्ट नाही राहणार म्हणून। तर मी ठरवलं होतं मी जे काय आहे ते ॲडजस्ट करीन। काय हो असं
केवढं प्रेम काय हे हा? मुलगाच तसा होता. नाही पण मग मला सांगा, इतकं त्यांनी तुमच्यासाठी तुमच्यावरच्या प्रेमाखातर सगळ्या गोष्टी मान्य केल्या, हो की नाही? आणि मग दोन्ही घरातनं मान्यता झाली. हो हो. हा, समजा दोन्ही घरातनं नकार दिला असता तर काय केलं असतं? मग शेवटी आपला मार्ग घेऊन लग्न करावंच लागलं असतं. म्हणजे करणारच होता ना. तो खिशामध्ये याचा मॅरेजचा फॉर्म घेऊनच फिरत होता त्यावेळेला. हो, तर फॉर्म होता त्याच्या फॉर्म म्हणजे कोर्टाचा फॉर्म. कोर्टाचा. अरे आलं लक्षात मला. किती वर्ष आहे लग्नाला? 26 वर्ष. आज मागे वळून बघताना कसं वाटतंय आज? खूप छान. म्हणजे मला कुठल्या बाबतीत रिस्ट्रिक्शन्स नाही. मला जसं आयुष्य म्हणजे मला वाटलं होतं तसं मी आजपर्यंत जगली. फॅमिली तर खूपच ॲडजस्टिंग, म्हणजे खूप छान आहेत सगळे. सगळ्यांनी मला त्यांच्या फॅमिलीमध्ये समावून घेतलं, हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नाही पण प्रत्येक घरामध्ये नणंदबाई जी असते ना ती थोडी डेंजर असते असं म्हणतात. आम्हाला काय असं ऐकलं आहे ना, माझी नणंद पण डेंजर आहे. म्हणजे कशी काय? चिडल्या की कोणाचं नाही ऐकत घरात, पण बर. तितक्याच वेगाने खूप शांतही होतात. आणि त्या इतक्या फास्ट असतात सगळ्या कामामध्ये की त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. का हो इतकं स्पीडने असतं सगळं? नाही म्हणजे ते सवयच आहे. म्हणजे मला असं कोणी स्लो काम करत असतं तरी असं वाटतं अरे का असं करतो, म्हणजे पटापट करा. पण तुम्हाला गती आवडते, स्पीड आवडते. आवडते. आणि असं स्वतःला टार्गेट दिलं ना टाइम मॅनेजमेंट प्रमाणे की एवढ्या ह्याच्यात हे करायचं, मग तो एक आनंद पण वेगळा मिळतो. पण त्यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? थोडीशी उशिरा उठायची. आता तर माहिती नाहीये, म्हणजे आता म्हणून इकडे असतात ना. आता इथे तुम्ही तिकडे ना. आता पहाटे 3ला 3:30ला उठतात. नाही उठत 3-3:30. जाऊबाई तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा दादांचा स्वभाव खूप मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर टेन्शनमध्ये असाल तर 5 मिनिटं दादासोबत बसा, तुम्ही मोकळे होऊन जाता. अरे वा. शिल्पा बहिणी आम्ही तसं बेसिकली सगळेजण प्रोफेशनली सगळेजण वर्किंग होतो. तर वर्किंग वुमेन हा जो प्रकार आहे की वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचं आहे नॉल, ते या लोकांकडनं शिकायचं. म्हणजे ताई पण मोठ्या पोझिशनवर आहे, वहिनी पण मोठ्या पोझिशनवरती होती, पण पोझिशन प्रोफेशनल लाईफ एकीकडे आणि पर्सनल लाईफ एकीकडे. बरं मला सांगा, सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? माझी सून कामात चांगलीच आहे, प्रश्नच नाही. पण तिचा एक वाईट गुण असा आहे की मला रात्री समजा मी यांच्याकडे राहायला बरेच वेळा येते, तर तिला म्हटलं की शिल्पा तू आता काही करू नकोस, रात्री झालंय, आपण सकाळी उठून करूया. तर ती म्हणते नाही आहे आपण सकाळीच करूया. आणि खोटं बोलते की मला आता भांडी बिंडी घासायची नाही, कारण तिला सवय आहे खूप भांडी घासायची वगैरे. सकाळी बाई येते पण ती म्हणते तसं नाही. आणि मी झोपली, डोळा लागला माझा की बरोबर येऊन सकाळी बघावं तर ओट्यावर भांडी घासलेली दिसतात. इतकी ती कामाची. सासूबाईला त्रास होऊ नये सून काळजी घेत असते. हो घेते, पण मला पण थोडंसं बरं वाटतं ना काम करायला. सासरे बुवा काय बनणार सुनेबद्दल सांगा? वादच नाही. आणि मुलगा? मुलगा तर पहिल्यापासून माझ्या तालमीत तयार झाला आहे. अजूनही सगळ्यांना बोलायचंय, पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. 2 चित्र काढायची. ती जर चित्र या सगळ्यांनी ओळखली तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार. हा बघूया. मराठीत काय म्हणतात? धबधबा. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. अरे वा. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. जाऊबाई आणि नणंदबाई कसं वाटतं आज तुम्हाला? छान वाटतं. पण मला सांगा, तुम्ही आणि तुमचा भाऊ यामध्ये मोठं कोण? मी मोठी आहे दोघांना. तुम्ही मोठ्या. काय केलं त्यांनी स्वभावात तर तो जास्त आनंदी होईल आहे त्यापेक्षा? त्याने टेन्शन घेणं थोडं कमी केलं पाहिजे. म्हणजे तो खूप निगेटिव्ह कधी कधी विचार करतो. पण त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीवर पण परिणाम होतो ना, ते थोडंसं वाईट वाटतं. तुम्ही सांगा, या कुटुंबात तुम्ही आला, मग या कुटुंबाबद्दल काय सांगणार? वेगवेगळे गुण आहेत प्रत्येकांमध्ये. तर आम्ही लोक सगळ्यात लहान सुरुवातीला, त्यामुळे पहिली तर वर्ष अशीच होती की चुपचाप ऐकायचं, ते जे सांगतात ते करायचं. कोण कोण ऐकवायचं तुम्हाला? आहे ना, ताई पण आहे. ताईच ऐकवायच्या? काय हो ताई, बघितलं तुम्ही सगळ्यांना ऐकवलेलं दिसतंय. पण प्रेमाने ऐकवलंय. पण ते म्हणजे सगळ्यांनी असं मनात ठेवून दिलाय थोडा थोडा. हा बोला. आणि पण शिल्पा बहिणी मात्र म्हणजे व्यवस्थित तिने ऍडजस्ट करून घेतलं आणि आता फॅमिलीमध्ये वी आर अ पार्ट ऑफ अ फॅमिली.
किती वर्ष झाली तुम्हाला? आता मी लोक 15 वर्ष झाली मुंबईत आहोत. तुम्ही लहान आहात, या खूप मोठ्या आहेत नणंदबाई, पण त्यांना जर त्यांच्या आनंदासाठी एक सल्ला द्यायचा असेल, सजेशन द्यायचं असेल तर कुठलं द्याल? आता मला असं वाटतं ती म्हणजे ताई आता सध्या ऑलरेडी प्रोफेशनमध्ये व्यवस्थित सेटल्ड आहे, पण प्रोफेशनच्या बाहेर तिने काहीतरी करावं. जसे आम्ही त्यांना यंग एंटरप्रेनर म्हणतो की लाईक त्यांनी स्वतःचं एक बिझनेस सेटअप केलं आहे. यांचं पण खूप दिवसापासनं ते स्वप्न आहे, पण प्रत्येक वेळेला ते पोस्टपोन होते. आज नाही, ठीक आहे, आज नाही, उद्या करू, परवा करू, मग रिटायरमेंट पुढे जातात ना. आणि सो ती जी स्पीड कामामधली आहे ती थोडीशी स्वतःचं लाईफ एन्जॉय करायची. काय कधी होणार? होणार नक्कीच. आता रिटायरमेंटला 4 वर्ष राहिले, त्याच्यानंतर त्या बाबतीत स्पीड घेणार आहे, ते पण प्लॅनिंग आहे. नक्की नक्की. बरं मला सांगा की एखाद्याचा स्वभाव असा असतो की एखादी गोष्ट मनात ठेवायची नाही, आली की पटकन बोलून टाकायची. या स्वभावामुळे कधी समोरच्याला त्रास होतो, वाईट वाटतं? हो, पण कसं आहे की कधी कधी ते व्यक्त करणं पण गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मग नंतर जरी त्या समोरच्याला वाईट वाटलं, आता समजा मी शिल्पाला काही बोलली किंवा अंजलीला काही बोलली, पण ते तिच्या भल्यासाठी असेल, आणि नंतर असं मला वाटलं की जर माझंही चुकलंय तर मग त्याच्यानंतर मला रागीच मी सॉरी पण म्हणते. म्हणजे पण मला सांगा, इतक्या वर्षात हे कुटुंब म्हणून हो की बाबा अबोलाच झालाय, काही दिवस बोललेच नाहीत, असं झालंय कोणाबद्दल? अबोला असं नाही, पण तो हार्डली आय थिंक 1-2 तासासाठी वगैरे असेल, आणि नंतर मग परत असं असतं. पण ते असणं आवश्यक असतं. म्हणजे तुमचा राग थोडा शांत झाला की ऑटोमॅटिकली कळते की ठीक आहे बाबा, म्हणजे ते कॅरी फॉरवर्ड नाही करायचं, तिथे सोडून द्यायचं, मनात ठेवायचं नाही. तिथल्या तिथे. त्यांच्या बाबतीत कसं काय? माझ्या नंदेला खूप घाबरते, कारण त्या चिडल्या की मग कोणी नसतात घरी, सगळ्यांनाच टेन्शन येतं. पण त्या म्हणजे नंतर शांतही होतात, मग शांतपणे समजावलं की आपल्याला आपली चूक कळते. आता घरी कोण कोण आहे तिकडे? सासरी माझ्याकडे माझे 2 दीर आहेत, मग ते सँडर्स रोडला असतात. 2 दीर 2 जावा. आणि माझ्या घरी इकडे मालाडला मी, मिस्टर आणि माझा मुलगा इंजिनियर आहे, आणि मुलगी आताच फायनल इयर झाली. काय करतात? कॉस्मॉस बँकेत. अरे वा. रिकव्हरी पण लव्ह मॅरेज आहे बरं का. रिकव्हरी डिपार्टमेंटला. चांगली रिकव्हरी झाली आहे. स्पीडमध्ये झाली. बरं, आता आत्या आणि काकू आणि या माऊली ज्या आज उत्सव मूर्ती आहेत, यांच्याबद्दल तुम्हा तिघांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं. अजय दादा तर एव्हर ग्रीनच आहे. जसा शर्ट असा ग्रीन, तसा त्याचा एव्हर ग्रीनच आहे. तो प्रत्येकासाठी अवेलेबल असतो. असं नाही की फक्त सांगून दिलं, कधी अर्ध्या रात्रीपर्यंत बोलवलं तरी तो अवेलेबल असेल. तेवढंच तिचं वहिनीचा पण सपोर्ट त्याला आहे. पण जसं ताई बोलली की हा तेवढाच हळवा पण आहे, आणि तसं पाहिलं तर मग भित्रा पण आहे असं पण म्हणता येईल. छोट्या मोठ्या गोष्टीला भिवून मग स्वतःसाठी खूप, दुसऱ्यांसाठी खूप करेल, पण स्वतःसाठी मग घाबरेल त्या गोष्टीला. बोला वहिनी. त्यांचं स्टेटस आहे ऑलवेज देअर फॉर एव्हरीवन. हे लग्नापूर्वीपासून असं झालं? त्यावेळेला नशीब मोबाईल नव्हते ना, तर त्यावेळेला पण. आत्या तर माझी फेवरेटच आहे, आणि मी ऑलमोस्ट सगळ्यात छोटी आहे, तर माझे सगळ्यात जास्त लाड झाले आहेत. मला काही हवं असेल तर मला पटकन मिळतं, पण हाच एक प्रॉब्लेम आहे. मला जे पण हवं आहे ते मला मिळतं, म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना वाटतं की मी सगळ्यात लाडकी आहे, आणि त्यांना एवढा भाव नाही मिळत. काय बाबा भाऊ? कधी पण, म्हणजे ते तर खरंच आहे, पण कधी पण मी आत्याकडे जायचं असेल तर मी एकदम मनमोकळेपणे जातो, कारण की मला सांगावं नाही लागत की मला काय पाहिजे. आत्या लगेच मनातून ते खेचून काढ की तुला हेच पाहिजे, आणि देऊन टाकते. पण मला सांगा, आत्याबद्दल सगळ्यांना दहशत आहे इकडे, तर तशी तुम्हाला पण आहे? नाही, असं वाटतं ती आमच्या मधलीच आहे. कधी पण आमच्याबरोबर रात्री, म्हणजे तुमचं म्हणणं असं प्रॉब्लेम ह्या दोघींचा आहे, हो ना? यांनी पण हे पण बसले की होईल यांचं पण. बरोबर. आता एक दोघींसाठी एक छोटासा खेळ आहे, आणि तो खेळ सोपा असणार अर्थात. त्या खेळामध्ये तुमच्या दोघींपैकी जे कोणी जिंकणार ते शेवटच्या खेळात त्या माऊलीला पैठणीसाठी आव्हान देणार. हा, तर बघूया कोण जिंकणार. खेळ सोपा आहे. वेळ सुरू झाल्यानंतर याच मजल्यावर 10 दुधी ठेवलेले आहेत. हा, ते एक एक आणून ठेवायचे. आम्ही बघणार तुम्ही जास्त आणणार का तुम्ही जास्त आणणार. कळलं? याच मजल्यावर आहे, जाऊन घेऊन यायचे. वेळ 30 सेकंदाची. तुमची वेळ सुरू होते आता. चला. अजून एक कोणाला मिळणार तो बघायचा आहे आम्हाला. लवकर. चला, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन.
झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. आणि आता शेवटच्या खेळात नणंदबाई आणि वहिनी यांच्यामध्ये पैठणीचा खेळ रंगणार. नणंदबाई आणि वहिनी काय कॉम्बिनेशन आहे. पूर्वी खूप भीती वाटायची त्यांची, आताही तेवढीच वाटते की कमी झाली आहे? थोडी कमी झाली, थोडी, पण ऍडजस्ट झालो आता. 26 वर्ष ही भीती तुम्ही कायम ठेवली आहे मनात. मग ती आदरयुक्त भीती आहे. पण त्यांना जर ही भीती कमी वाटायला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? मी अजून तिच्याशी क्लोजली फ्रेंडली होऊन बोलायचा प्रयत्न करेन. म्हणजे कसं, जर उदाहरण आम्हाला द्या. जसं आता मला कळलं की त्यांना असं माझ्याबद्दल दहशत वाटते, तर मी असं ठरवेल की प्रेमाने सांगू, अगं शिल्पा असं नाही, असं कर आणि एवढ्या ह्याच्यात कर, एवढ्या वेळेत कर, असं आपण करूया. नको त्यांना घुसमटायला होईल. एवढा बदल केलाच पाहिजे ना, म्हणजे मग त्या होम मिनिस्टरचा आम्हाला काहीतरी. पण मला सांगा, खरंच असं उद्यापासून त्यांनी ठरवलं तर काय तुम्हाला वाटेल? म्हणजे माझा स्पीड फास्ट होईल. यांचा स्पीड न फास्ट होण्याला कारणीभूत कोण आहे कळलं तुम्हाला? आणि त्यांनी काय केलं पाहिजे आता स्वभावात बदल करायचा? तिचं सगळं चांगलंच आहे, पण मग थोडंसं फास्ट व्हावं कामात. असं कशा होणार? जसं आहे तसंच असणार ना. नाही, प्रयत्न केला, माणसाने ठरवलं तर काही होऊ शकतं ना, असं या मताची मी आहे. म्हणून मग मला असं वाटतं आणि होईल ती. आणि कारण ती हुशार आहे. हा कार्यक्रम टेलिकास्ट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बँकेत जाल तेव्हा काय रिॲक्शन असेल सगळ्यांची? हा, मॅडम घरी पण अशात आणि बाहेर पण अशात आहे. पण त्याच्यामुळे एक शिस्त लागते आणि आपलं एक टार्गेट होतं ना. बरोबर आहे. शेवटी कसं आहे की त्या कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करत असताना स्वाभाविक आहे ती शिस्त पाहिजे, पण जरा घरी जरा दडपणच आहे. आता त्या दुसऱ्या जाऊबाईंना काय सजेशन? ती तर एकदमच हुशार आहे, इंजिनियर आहे. तिने माझ्या मुलाला पण गाईड केलेलं आहे इनफॅक्ट. बरं, यांना जेवढी दहशत किंवा भीती वाटते तशीच तुम्हालाही वाटते? एवढी नाही. आणि त्यांना 26 वर्ष झाली येऊन या कुटुंबात, तुम्हाला? मला 15 वर्ष झाली. जरा अजून जरा तोपर्यंत थोडं काय धमकी देतोय तुम्हाला म्हणायचं म्हणते मी. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आणि तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर मग मी माझ्या आईवडिलांची, माझ्या मुलांची, आणि यांना जर नकळतपणे दुखवला गेला असेल, म्हणजे माझं इंटेन्शन नसतं कुठल्याही याच्यात की चिडून कुठलं काम करून घ्यावं, त्याच्यात त्यांचा भलेपण असतं, तर त्यांची क्षमा मागेल. तुम्ही आज क्षमा मागायची? मी माझ्या सगळ्या सासू सासरे मिस्टर, कधी कधी मी पण चिडून कधी कधी काय बोलली असेल त्यांना अनावधाने, तर मला सगळ्यांनी क्षमा करावी. दुसरी गोष्ट, माझी मुलगी भाग्यश्री सगळ्यात लहान आहे. तिचं असं म्हणणं आहे की मी माझ्या मुलाला जास्त लहानपणापासून जास्त वेळ दिला आहे, मला तू वेळ दिला नाही आहेस. तर आता नशिबाने मी VRS घेतली आहे, तर मी आता तिच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. आणि आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तुम्ही तर कुठला कराल? माझ्या मिस्टरांची अशी इच्छा आहे की मी 2 व्हीलर किंवा व्हेकल एक शिकावं, कारण मी स्वावलंबी व्हावं. कारण कुठेही जायचं असलं की मला कोणाला तरी सांगावं लागतं, चल रे बाबा मला घेऊन चल. तर मी व्हेकल नक्की शिकेन. आणि तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल? तोच करावा लागेल मला, की सगळे जर असे घाबरत असतील तर थोडंसं सॉफ्ट व्हायचं, थोडंसं. कारण पूर्ण मला एकदम जमणार नाही सॉफ्ट व्हायला. नाही, ते कळतच आहे आम्हाला. नाही, म्हणजे जो आहे तो स्वभाव आहे, म्हणजे असं पोटात एक आणि ओठात एक नाही. चला, या आनंदाच्या प्रसंगी आता कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. पैठणीचा खेळ आहे. खेळ सोपा आहे. तुमच्या जवळ खुर्ची आहे आणि त्या खुर्चीच्या एका बाजूला जाळी आहे, दुसऱ्या बाजूला जाळी आहे. हा चेंडू त्या जाळीमध्ये जायला पाहिजे. जर तुमच्यापासून जवळ असलेलं जे अंतर आहे त्या जाळीमध्ये चेंडू गेला, अडकला तर 10 गुण, आणि पुढे अडकला तर 20 गुण. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये ज्यांची सर्वाधिक गुणसंख्या होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 10. तुमची गुणसंख्या आहे 10. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन.
वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपून पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.